हॅलो सगळ्यांना. तर दिवसाची सुरुवात ही आज पावसानेच झाली. सगळीकडे जरी काळोख दिसत असला तरी वेळ ही दिवसाचीच आहे. तर मी चहा पिऊन माझ्या दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर थोड्या वेळाने मी पपई खाल्ला कारण की माझा उपवास होता. मग मी, आई आणि बाबा भालचंद्र महाराजांच्या मठात जाण्यासाठी निघालो. जाताना आम्ही सोबत नारळ, अगरबत्ती, फुलं आणि केळी फळं म्हणून घेतली होती. त्यानंतर आम्ही आत मंदिरात गेलो. जेव्हा पण मी गावी येते तेव्हा बहुतांश वेळा इथे जाणे होतेच. इथे गेल्यावर मन खूप प्रसन्न वाटतं आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. तर आम्ही जे नारळ वगैरे आणलं होतं ते त्यानंतर आम्ही देवाला अर्पण केलं. नंतर इथे एक जे भटजी होते त्यांनी गाराणेही घातले, परंतु मला ते शूट करता आले नाही कारण की माझं हे ब्लॉग करण्याची फर्स्ट टाईमच वेळ, तर मलाही ते थोडं ऑकवर्ड होत होतं, त्यामुळे मी काही शूट केलं नाही. मग आम्ही थोडा वेळ तिथेच बसलो कारण की माझे आई बाबा म्हणतात की मंदिरात आल्यावर 5 मिनटं तरी बसावं, लगेच उठून जाऊ नये. सो मी ते फॉलो केलं. त्याच्यानंतर मंदिराच्या आवारात काही छोटी मोठी अजून मंदिरं होती, जसं की काशी विश्वेश्वरनाथ हे देवस्थान इथे आहे, तिथेही आम्ही गेलो. तिथे फुलं अर्पण केली, पाया पडलो. त्याच्यानंतर बाजूला जे दत्तगुरूंचं मंदिर आहे तिथेही गेले, तिथे 5 मिनटं बसलो. शनिवारचा दिवस असल्यामुळे ते हार बनवण्याचं काम चालू होतं आणि बाजूच्या हनुमान मंदिरातही फार गर्दी होती. मग मी आणि आईने आणि बाबांनी पण रुईच्या पानांचा हार आणि तेलाचा अभिषेक केला आणि तिथेही आम्ही हनुमान मंदिरात गेलो, पाया पडलो. तिथे एक भटजी पूजा करत होते, त्यांच्याही पाया पडलो आणि तिथून आम्ही बाजूच्या हॉटेलमध्ये आलो कारण की घरी जाऊन जेवण बनवणं काही शक्य नव्हतं कारण खूप उशीर झाला असता. मग आई बाबा जेवले आणि आम्ही परत घरी जायला निघालो. दॅट्स इट फॉर टुडेज व्लॉग. थँक्यू. बाय.